Good afternoon. Am I audible? Good morning. Good morning, sir. Good morning, sir. Yes, sir. One second, I'll just stop sharing the video. Are you properly able to hear me? Yes, sir. Yeah. Kasun phone पे बिड़ता हम Yes. I think I'm not able to hear you properly. One second. No, sir. Okay, you can talk now. मला तुमचा आवाज ऐकू येत नाहीये तर तुम्ही बोलू कोण Good morning, sir. Okay. Now I'm properly able to hear. Okay, I'm sharing my screen. So is the screen visible to you all? Length of backwater curve? Yes, sir. Yes, sir. Yes, Pragati Kundu, is she in the meeting? Yes, sir. Okay, so you wanted to say something? Sir, sorry, जरा misunderstanding झालं sir. परवाच्या लेक्चर मध्ये sir. Mistake recorrect करायची sir. Sorry. Okay. So one suggestion from myself to all is हे बघा हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे कॉमन प्लॅटफॉर्म आहे आणि त्यात इथं रेकॉर्डिंग पण होते लेक्चरची सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन दॅट when I ask something or when I demand something you should only be concerned about yourself म्हणजे काय असेल फक्त तुमच्याबद्दल सांगा दुसऱ्या स्टुडंट्स बद्दल किंवा काय सर हे असे करतायत आम्ही असं करतोय प्लीज हे अवॉइड करा ओके
काय असेल ते आपल्याबद्दल. सर मी केलेत लेक्चर किंवा सर माझं अटेंडन्स रेग्युलर आहे. ओके, जस्ट टॉक अबाउट युअर सेल्फ. इट विल बी सॉल्व्ड ऑन एन इंडिव्हिज्युअल लेवल. बट सर हा करत नाहीये तरी त्याचा एवढा आहे, हा करत नाही पब्लिक प्लॅटफॉर्मवर तरी एवढं म्हणजे एकमेकांवरती बोट उचलणं मला हे वाटत नाही की बरोबर आहे. ओके, सो प्लीज एव्हरीवन, आय एम जस्ट नॉट टॉकिंग टू वन स्टुडंट or I'm not pointing to one student. I'm telling to all the students commonly. Okay, so avoid this in the future. आणि दुसरी एक मला फीडबॅक रिसीव्ह झालेला आहे. फीडबॅक ओव्हरऑल बऱ्यापैकी चांगले, बट 1 or 2 स्टुडंट्स, okay, there is some problem about clearing the doubts. That is what I have received. One second. So from 2 students, I have received that I am not clearing the doubts. So let me just take a honest feedback before starting the lecture. Do I not ask you at least 5 or 6 times during the lecture that is there any doubt? Okay, is there any question? Shall I proceed? हे मी विचारत नाही का? मी म्हणजे सगळ्यांसमोर विचारतो मी सगळ्यांनाच. Everyone mute yourself. ओके, तर मी तुम्हाला स्टुडंट्स विचारतो, मी असं कधी विदाउट क्लिअरिंग म्हणजे तुम्ही कुठलं डाऊट विचारलंय मी क्लिअर केलेलं नाहीये किंवा मी विचारलंच नाही तुम्हाला काय डाऊट, असं कधी झालेलं आहे का? नो सर. नो सर. ओके, सो एका मुलांनी तर असं पण केलेलं आहे की सरांचं टीचिंग मेथड कळत नाही मला. ओके, ठीक आहे, आता ते पर्सनल ओपिनियन आहे. आय रिस्पेक्ट दॅट. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट सो दॅट इवन द लास्ट ऑफ द स्टुडंट कॅन अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू टीच. पण हे असं फीडबॅक टाकणे की बाबा सर डाऊट्स क्लिअर करत नाहीत, ओके, आय थिंक दॅट इज व्हेरी डिसइंजिनियस. ओके, म्हणजे जी रियालिटी आहे त्याच्या पलीकडे जाऊन ते बोललेले आहेत की मी डाऊट क्लिअर करत नाही. जो डाऊट विचारतो मी त्याचा तो डाऊट क्लिअर करतो. मग मी जेव्हा विचारतो एखादा पॉइंट संपल्यानंतर की एनी डाऊट आहे का, कुणाला काही विचारायचं आहे का, तेव्हा काही न विचारून तेव्हा गप बसून मग फीडबॅक मध्ये असं लिहिणं की डाऊट क्लिअर होत नाही. आय डोंट थिंक दॅट इज व्हेरी ऑनेस्ट. ओके, सो काय असेल ते इथंच म्हणजे डाऊट क्लिअर करून घ्यायचे. सर मला हे डाऊट आहे, सर मला ते डाऊट आहे. इथं विचारलं मी परत एकदा डबल, मी अजून 2 लेक्चर घेतो मी त्याच्यावरती. मला काय प्रॉब्लेम नाही. आपण कसं आहे पुढे जाऊन आपण काहीही करून आपण तो सिलेबस आपण कम्प्लीट करणारच आहोत, एक्स्ट्रा लेक्चर्स घेऊन काही करून. मग इथं जर एका पॉइंट साठी जरी तुम्हाला कळालं नाही तर मी 2-3 लेक्चर त्याच्यावरती स्पेंड करण्यासाठी मी तयार आहे. आणि इवन आफ्टर आय फिनिश द फर्स्ट सेक्शन म्हणजे ज्यात आपले पहिले 3 युनिट्स येत आहेत, मग आपलं फर्स्ट सेक्शन संपल्यानंतर मी काय करणार आहे की एक गुगल फॉर्म तुम्हाला मी पाठवणार आहे. गुगल फॉर्म पाठवल्यानंतर त्याच्यात गुगल फॉर्म त्याच्यात तुम्हाला फक्त हे क्लिक करायचं की तुम्हाला कुठलं टॉपिक परत घ्यावं असं वाटतं. ओके, आणि जे मॅक्झिमम स्टुडंट्स तो टॉपिक म्हणतील की सर हा टॉपिक, तर त्याच्यावरती सुद्धा आपण परत एकदा एक्स्ट्रा लेक्चर्स आपण घेणार आहे. ओके, सो रेस्ट अश्योर फ्रॉम माय साइड दॅट आय विल नॉट लेट एनी डाऊट रिमेन. वॉट एव्हर डाऊट इज देअर आय विल ट्राय टू क्लिअर इट. And your work is, if you have any doubt you just ask in the classroom. मी असं झालंय का कोणी डाऊट विचारलंय, मी त्याला काय बोललंय किंवा त्याचा डाऊट क्लिअर केलेला नाही, असं कधी झालं असेल तर बाबा सांगा, मला आत्ताच सांगा. ओके,
now before starting the lecture, third most important point is काल तुम्हाला थावरे सरांनी एक गुगल फॉर्मची लिंक पाठवली आहे कोर्स एक्झिट सर्वेची. आता कोर्स एक्झिट सर्वे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू अँड इवन फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ फॅकल्टी. कोर्स एक्झिट सर्वे काय आहे, जे तुम्ही कोर्स आपले झालेले आहेत मागच्या वेळी, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे एक लास्ट फीडबॅक आहे ते. ओके, इट इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ अ फीडबॅक. आणि त्यात काय चेंजेस यावे, म्हणजे काय त्यात अजून चांगलं होऊ शकतं, दॅट यू कॅन सजेस्ट. सो प्लीज आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू फिल द फीडबॅक फॉर्म, that course exit survey form today itself, okay, before evening 5 p.m. So let us start with the lecture. Is the screen visible to you all? Yes, sir. Yes, sir. Okay, so in the up till the last lecture I have uploaded, for your information, I have uploaded the YouTube videos up to the last lecture on Teachment app. Okay, so you can go back and watch those videos. The other thing is, in the last up till the last lecture we have studied what we have started with the third unit, that is varied flow. In that there are two types, gradually varied flow and rapidly varied flow. Then we have started with the gradually varied flow. We are studying the gradually varied flow now. In this we have seen the definition of gradually varied flow. Why does gradually varied flow occur? Then we have studied the dynamic equation of the gradually varied flow. In it we have studied what all are the assumptions that we have to consider while deriving the equation. And then lastly we derived the equation dy by dx is equal to sb minus sc upon 1 minus fr square. Okay, then depending upon the value of dy by dx, okay, your flow can either be uniform flow, it can either be a backwater curve or a drawdown curve. Then we started with classification of channel slopes. Okay, we have seen there are 5 types of slopes: mild slope channel, critical slope channel, steep slope channel, horizontal bed channel, and adverse slope channel. Then we started with the most important point, which is the classification of gradually varied flow profile. In that we studied in mild slope there are 3 types of curve, M1, M2, M3. In steep slope there are 3, S1, S2, S3. In critical slope there are 2, C1 and C3. In horizontal bed channel there are 2 curves, H2 and H3. Okay, so these are all the curves that we have studied. I have uploaded the lecture. Okay, you can watch the lecture. And if you have any, तो खूप important point आहे, त्याच्यामुळे मी परत एकदा stress करतोय. Even after watching the video, if you do not understand the concept, I will again dedicate an extra lecture for that point, because it is a very important point. It will be helpful for you in the future also when you become engineers. Okay, it is important for you to understand the different types of gradually varied flow profiles. Okay, if you are in the irrigation department, or if you are in the water supply system department of a city, it is very important for you. Next, today I am going to start with the length of backwater curve. Now, what is a backwater curve? Backwater curve, we know when dy by dx is greater than 0. What that means is the change of depth with respect to the direction of the flow. Change of depth काय आहे y, आणि direction of flow काय आहे x direction. So change of depth with respect to direction of the flow is greater than 0. म्हणजे काय, in the direction of the flow the depth is going to increase in the gradually varied flow. That is nothing but your backwater curve. Okay, now when will backwater curve occur? Now, as you have studied up to the last lecture, backwater curve occurs in the first and the third zone. पहिल्या आणि तिसऱ्या झोन मध्ये काय होतं, तुमचं बॅकवॉटर कर्व अकर होतं. नॉर्मली we do not study about the backwater curves in
सुपर क्रिटिकल फ्लो. नॉर्मली तुमचा जो थर्ड झोन मध्ये जो बॅकवॉटर कर्व होणार आहे तो सुपर क्रिटिकल फ्लो मध्ये ऑकर होतो, पण तो आपण सध्या तरी स्टडी करणार नाही. अँड इट इज ऑल्सो नॉट व्हेरी कॉमन इन नेचर. नाव द मोस्ट कॉमन फेनॉमेनॉन इन नेचर इज द बॅकवॉटर कर्व इन द फर्स्ट झोन. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं हा नॉर्मल डेप्थ लाईन आहे रिव्हरची, कधी वियर कन्स्ट्रक्ट करण्याआधी. ओके, आफ्टर कन्स्ट्रक्शन ऑफ वियर काय झालेलं आहे, एक ऑब्स्ट्रक्शन आलेलं आहे रिव्हरच्या पाथ मध्ये. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, you get a backwater curve where the depth of water rises in the direction of the flow. Okay, now what we are going to study today is we are going to find out, or we are going to calculate the length of backwater curve. Now why is it important? Okay, why is finding of, or why is calculation of length of backwater curve important? आता कोणी रिव्हरच्या आसपास राहत असेल, ओके, कोण असं आहे का, कोण असं आहे का जो रिव्हरच्या आसपास राहतं, ओके, ज्याच्या आजूबाजू कुठली रिव्हर आहे, भीमा नदी कुठली नदी आहे, असं कोण आहे का 1-2 किलोमीटरच्या रेंज मध्ये? इज देयर एनीवन? Okay, so let me just tell you. Now when a river is flowing, मी काय करतो, ऑब्झर्वर रिव्हरच्या बँक वरती उभा आहे असं मी कन्सिडर करतो. अँड दिस इज द रिव्हर. नाव युअर रिव्हर हॅज अ नॉर्मल डेप्थ लाईन. ओके, इट इज फ्लोईंग युनिफॉर्मली. आणि तुमचं घर कुठं आहे, रिव्हरच्या बँकला इथं आहे, ओके, किंवा काहीतरी शेती आहे इथं तुमची. Now, due to the river flowing at a normal depth, okay, your home, your village, okay, or your farm, it does not possess any particular danger. But इथं जर गव्हर्नमेंटने सँक्शन केलं की इथं मोठाच्या मोठा एक बंधारा येणार आहे, आपण बंधारा बिल्ड करणार आहे, तर जरा बंधाराला मी जरा मोठं दाखवतो. तर इथं काय होणार आहे, ओके, तुमची जी युनिफॉर्म फ्लो होतं दॅट इज गोइंग टू गेट कन्वर्टेड इन टू ग्रॅज्युअली वेरिड फ्लो. आणि ग्रॅज्युअली वेरिड फ्लो मध्ये काय होतं, ओके, यू आर गोइंग टू गेट अ बॅकवॉटर कर्व ड्यू टू द कन्स्ट्रक्शन ऑफ द वियर. आता बॅकवॉटर कर्व मिळालं म्हणजे काय मिळालं, वियरच्या अपस्ट्रीम साइडला, ओके, वियरच्या अपस्ट्रीम साइडला काय होणार आहे, वॉटर लेवल अचानक इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, आणि तो इन्क्रीज कुठपर्यंत, तो सुरू होणार इन्क्रीज व्हायचं फ्रॉम द वियर, अपस्ट्रीम वॉल ऑफ द वियर पासून एक फिक्स पोझिशन पर्यंत काय होणार आहे, वॉटर लेवल रिव्हरचं ऑटोमॅटिकली इन्क्रीज झालेलं असणार आहे. आता त्या इन्क्रीज वॉटर लेवलमुळं, ओके, त्या भागात जेवढं ऍग्रिकल्चरल फील्ड आहेत किंवा काही विलेजेस आहेत, ओके, किंवा दुसरं काही आहे, ते काय होणार आहे, ते पाण्याखाली जाणार आहे. वॉटर लेवल राईज झाल्यामुळं काय होणार आहे, पाण्याखाली जाण्याची शक्यता दाट आहे. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट फॉर द गव्हर्नमेंट और फॉर द इंजिनियर्स टू फाइंड आउट what is the total length of this backwater curve, so that in this entire length, okay, the engineers can find out how much amount of the agricultural field is affected, how many households are affected, okay, so that the engineers and the government can prepare a report for the rehabilitation of those households or for the rehabilitation of those farmers. ओके, त्यांना मोबदला देण्यासाठी, त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी इंजिनियर्सना हे माहित असलं पाहिजे की टोटल हे जे वॉटर लेवल इन्क्रीज होतंय ड्यू टू ग्रॅज्युअली, हे कुठपर्यंत होतंय. ओके,
तर त्यासाठी as an engineer it is important for us to find out the length of the backwater curve. So let us start finding out the length of the backwater curve. So the length of backwater curve is the distance along the bed of the channel between the section where water starts rising to the section where water has maximum depth. Okay, तर ह्याचा अर्थ काय आहे? This is your normal depth, okay, of the river in the beginning. After construction of the weir, this normal depth has been converted into gradually varied flow. Okay. So the length of backwater curve is the distance along the bed of the channel between the section where the water starts rising. So you can see at section 1 the water has started rising आणि सेक्शन 1 च्या अलीकडे म्हणजे अपस्ट्रीम साइडला काय दिसतंय तुम्हाला? परत नॉर्मल डेप्थ झालेली आहे रिव्हर. तर सेक्शन 1 पासून काय झालेलं आहे? ड्यू टू द वियर अलॉंग द डाउनस्ट्रीम, कुठेतरी खाली डाउनस्ट्रीम एक वियर असल्यामुळे इथं सेक्शन 1 ला वॉटर लेवल इन्क्रीज व्हायला सुरू झालेला आहे. ओके, सो फ्रॉम दिस पॉइंट अप टू द सेक्शन वेअर द वॉटर हॅज मॅक्झिमम डेप्थ. आता वॉटरला मॅक्झिमम डेप्थ कुठं असणार आहे? ऍट द ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे वियर वरती काय असणार आहे? मॅक्झिमम डेप्थ. So this total length we are going to calculate as the length of the backwater curve. I hope everyone has understood. Yes, You can sir. ask if there is any doubt. Now we'll start deriving the equation for length of backwater curve. So consider a channel in which a backwater curve is formed as shown in the figure below. Let two sections 1 and 2 are so chosen that distance between them represents the length of the backwater curve. Okay. Now you can see this line in pink color. It is the channel bottom bed of the, it is the bed of the channel, whether it be a river, whether it be a canal. आता इथं ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ अ वेअर, इथं वियर दाखवलेलं नाहीये, बट ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ अ वेअर और एनी अदर ऑब्स्ट्रक्शन इथं तुम्ही बघू शकता वॉटर सरफेस काय होतं? डेप्थ राईज होत चाललेली आहे. इथली जी डेप्थ आहे, इफ यू कन्सिडर y1 and if you consider here y2 at any random section, तर तुम्ही काय बघू शकता? y1 and y2 are not similar. The depth is changing between the two sections. So it is an example of gradually varied flow. Okay. Now water level has started to rise due to gradually varied flow from section 1 at this point up to the section 2 at this point. So probably at this point the bandhara has been constructed. The datum line is horizontal. Okay, energy line represents the total energy at each section. Okay, so let us proceed. Let y1 be the depth of flow at section 1. At section 1 let the depth of flow be y1. Let v1 be the velocity of flow at section 1. Let y2 be the depth of flow at section 2 and let v2 be the velocity of flow at section 2. Okay, as the depths are different at section 1 and 2, the velocities will also be different at section 1 and 2. Let SB be the bed slope, let SE be the energy line slope, and let L be the length of backwater curve. Okay, now अजून इथं एक लिहायचं राहिले की let Z1 be the distance of the channel bed from the datum line at section 1. At section 1, Z1 is the distance between the datum line and the channel bed. Similarly, at section 2, if you see,
Okay, the channel bottom bed has touched the datum line. That means here Z2 will be 0. इथे Z2 distance काय असणार आहे 0 because the channel bottom bed at section 2 has touched the datum line. हे मी असं assume करतोय. Okay, this I am assuming. Okay, so let us proceed now to the next slide. Now we have taken two sections, but naturally जेव्हा आपण कुठलेही दोन सेक्शन घेतो तर पहिली गोष्ट आपल्याला काय करायला लागते म्हणजे दोघांमध्ये बर्नॉलीज इक्वेशन अप्लाय करायला लागतं आपल्याला. सो विल अप्लाय बर्नॉलीज इक्वेशन. So at section 1, what will be the total energy? It will be the datum head plus pressure head plus velocity head. So Z1 plus Y1 plus V1 square upon 2G. आता section will be equal to at section 2. आता जर आपण बघितलं section 2 वरती Z2 0 आहे. Z2 is 0. तर इथे आपल्याला Z2 कुठेही दिसत नाही section 2 मध्ये. सरळ आपण सुरू करूया Y2, which is the pressure head at section 2 or the depth of flow at section 2, V2 square upon 2G, which is the velocity head at section 2 plus HF. आता HF काय आहे? It is the head loss between section 1 and section 2. ओके, आपल्याला बर्नॉलीज थिअरम काय म्हणतो की टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. तर इथं जरा एक चुकीचं काय दाखवलेलं आहे, इथं जी पिंक लाईन आहे एनर्जी लाईन ती अशी वरती चढताना दाखवलेली आहे, बट दॅट इज नॉट द केस. इन दिस केस द एनर्जी लाईन विल बी हॉरिझॉन्टल सिमिलर टू द डेटम लाईन. आपल्याला बर्नॉलीज काय सांगतो, टोटल एनर्जी ऍट एनी पॉइंट रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट मीन्स टोटल एनर्जी ऍट एनी पॉइंट इज सेम. तर सेम आहे म्हटल्यावरती विथ रिस्पेक्ट टू डेटम लाईन, जर डेटम लाईन हॉरिझॉन्टल असेल तर टोटल एनर्जी लाईन सुद्धा काय असणार आहे, हॉरिझॉन्टल. कारण की व्हॅल्यू ऑफ टोटल एनर्जी ऍट एनी पॉइंट विल बी सेम. ओके, पण इथं स्ट्रेट नाही दाखवली, थोडं वरती दाखवले, ठीक आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. सो हियर वी कॅन सी द डिफरन्स बिटवीन टोटल एनर्जी ऍट सेक्शन 1 अँड द टोटल एनर्जी ऍट सेक्शन 2. इट इज HF, which is nothing but the energy loss between section 1 and section 2. आणि तो कुठं आपण section 2 मध्ये ऍड केलेला आहे. So applying Bernoulli's equation between section 1 and section 2, we get the above equation. Okay, Z1 plus Y1 plus V1 square upon 2G is equal to Y2 plus V2 square upon 2G plus HF, where HF is the loss of head due to friction. Okay, now HF आता इथं काय आहे तुम्ही इथं बघू शकता. ही माझी एनर्जी लाईन आहे, फॉर एक्झाम्पल EL मी त्याला म्हणतो, और टोटल एनर्जी लाईन. आणि माझी एनर्जी काय व्हायला लागली, माझी फॉल व्हायला लागली एनर्जी. ओके, now this distance here is HF. Okay, and this angle here is J. Angle J काय आहे, that let us see. Okay, and we know this total length from section 1 to section 2, it is nothing but L. जो horizontal distance आहे तो काय आहे तुमचा, it is your distance L. So just let me do one trigonometry problem. Angle जर हा J आहे, एक साइड L आहे आणि दुसरी साइड HF आहे, so tan J will be equal to what? Opposite upon adjacent. Opposite कुठली साइड आहे, लॉस ऑफ हेड HF. ओके, ह्या J ला, J अँगल ला अपोजिट साइड कुठली आहे HF आणि adjacent साइड कुठली आहे L. So HF is equal to tan J into L. Tan J into L. But now this point we have studied, okay, during deriving the dynamic equation. काय स्टडी केलेले आपण, this angle J is so small that tan J, okay, will be almost equal to J
okay, which will be nothing but your slope of energy line SE. So your head loss will be SE into L. हे कळाले का कसं आले मी? HF is equal to SE into L कसं आलेलं आहे कळाले का सगळ्यांना? Yes, sir. Okay, good. Is there anyone who has not understood this? त्यामुळे आपण इथं काय केलेलं आहे? लॉस ऑफ हेड ड्यू टू फ्रिक्शन HF इज नथिंग बट इक्वल टू SE इंटू L. जस्ट लेट मी रब एव्हरीथिंग. फक्त कचरा करायला नको मला. सिमिलरली तुम्ही इथं खाली बघू शकताय. खालचं काय आहे? ही डिस्टन्स L आहे. हा डिस्टन्स I आहे. दिस इज द डेटम लाइन and this is Z1. Now tan I will be equal to opposite side upon hypotenuse, that is Z1 upon L. So Z1 will be equal to L into tan I, but tan I is very small, which will be almost equal to I, which is nothing but SB, that is the slope of channel bed. Let me just show you. Tan I will be equal to opposite side, that is Z1 upon adjacent side, that is length. Okay, but tan okay, just let me keep it on one side. Z1 is equal to tan I into L, but tan I, since tan I is almost equal to I, which is nothing but the slope of your channel bed SB. So Z1 will be equal to SB into L. हे दोन तुम्हाला लक्षात ठेवा. HF is equal to SE into L आणि Z1 is equal to SB into L. Just keep that in mind. Okay, so you can see HF is equal to SE into L and Z1 is equal to SB into L. So proceeding, what we'll do, we'll just substitute this value of HF and Z1 in the above equation. इथं जो Z1 आणि HF आहे फक्त त्याच्या जागी काय करणार मी? सबस्टिट्यूट करणार. So SE into L plus Y1 plus V1 square upon 2G is equal to Y2 plus V2 square upon 2G plus bracket SB into L. Now you can observe one more thing here. Y1 plus V1 square upon 2G in the first section and Y2 plus V2 square upon 2G. आता Y plus V square upon 2G काय असते? कोण सांगते? Can anybody answer? What is Y plus V square upon 2G? Total energy E. No, total energy काय तुमची Z plus Y plus V square upon 2G. फक्त Y plus V square upon 2G काय आहे? Specific energy. Very good. It is nothing but your specific energy. So Y1 plus V1 square upon 2G will be nothing but specific energy at section 1, and Y2 plus V2 square upon 2G will be nothing but specific energy at section 2 T2. सर HF इक्वल टू SE इंटू L आहे ना सर? काय काय? HF इक्वल टू SE इंटू L आहे ना सर? इथं SB इंटू L. सॉरी. इथं काय येणार? इथं SE इंटू L येणार, बरोबर? आणि इथं SB इंटू L येणार. सॉरी, दॅट इज माय मिस्टेक. Okay.
So here what I'm going to get is AC minus SB. ओके, इथं पण चूक झालेली आहे खाली. AC इथं काय केलेलं आहे मी, स्लोप्सचे जे टर्म्स आहेत ते एका साइडला घेतलेलं आहे आणि स्पेसिफिक एनर्जीचे टर्म्स मी एका साइडला घेतलेले आहेत. ओके, सो हियर व्हॉट आय एम गोइंग टू गेट फर्दर, L into bracket SC minus SB will be equal to E1 minus E2. Okay, and further solving I'll get SC L is equal to E1 minus E2 upon SC minus SB. This is your equation or formula for finding out length of backwater curve. कसं फाइंड आउट करणार, E1 is specific energy at section 1. सेक्शन 1 कुठं आहे, जिथं तुमचं वॉटर लेवल राईज व्हायला चालू झालेला आहे तो तुमचा सेक्शन 1. E2 काय असणार आहे तुमचं, स्पेसिफिक एनर्जी ऍट सेक्शन 2. सेक्शन 2 कुठं आहे तुमचं, ऍट द ऑब्स्ट्रक्शन, जिथं वियर कन्स्ट्रक्ट केलेलं आहे तिकडे. SC काय आहे, स्लोप ऑफ एनर्जी लाईन, आणि SB काय आहे, स्लोप ऑफ चॅनेल बेड. सो हे फक्त काय करा तुम्ही, हे आता लिहून घ्या जरा, परत तुम्हाला हे नको. परत मी नोट्स मध्ये तर चेंज करतोच, बट स्टील यू राईट इट डाऊन. ओके, इथं फक्त चूक काय झाली आहे माझी, ई च्या जागी बी केले मी, बी च्या जागी ई केलेला आहे. You can take a screenshot. Okay, so should I proceed? Yes, sir. So these are some numericals on length and as well as the dynamic equation. Length of backwater curve आणि dynamic equation वरती questions आहेत, numericals. So please keep a calculator ready with you so you will be able to solve it easily. So let me read the question. The rectangular channel 12 meter wide and 3.6 meter deep, water is flowing with a velocity of 1.2 meter per second. The bed slope of the channel is 1 in 4,000. If flow of water through the channel is regulated in such a way that energy line is having a slope of 0.00004, find the rate of change of depth of water in the channel. Rate of change of depth of water in the channel म्हणजे काय तुमचं dy by dx. dy by dx. आणि dy by dx चा फॉर्म्युला काय आहे? dy by dx चा फॉर्म्युला काय, कोण सांगतंय? SB minus SC upon 1 minus Rod's number square. Okay, this is the equation. Dy by dx is equal to SB minus SC upon 1 minus FR square. Okay, SB minus SC upon 1 minus
FR square. Okay. Everyone please mute themselves. Roll number 2. ओके, आता इथं काय काय दिलेलं आहे आपल्याला आणि काय काय पाहिजे. स्लोप ऑफ चॅनेल बेड दिलेला आहे एसबी. एसबी काय आहे, व्हॉट इज एसबी? इट इज 1 in 4000, दॅट इज 1/4000. त्याची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. 0.000 किती 25 काहीतरी असेल. ओके, स्लोप ऑफ एनर्जी लाईन सुद्धा दिलेला आहे इथं. ओके, स्लोप ऑफ चॅनल बेड दिले, स्लोप ऑफ एनर्जी लाईन दिलेला आहे. व्हॉट आय हॅव टू डू? आय हॅव टू फाइंड द रेट. I have to find out the Frouts number. Frouts number चा फॉर्म्युला काय आहे? Frouts number स्क्वेअर म्हणजे तुमचं काय V²/G Y, where V is the velocity which is given 1.2 meter per second. Okay. Depth of the flow दिलेला आहे 3.6 मीटर आणि जी तुमचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे 9.81. तर तुमचं FR स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला इथं डायरेक्टली भेटून जाईल. ती व्हॅल्यू भेटून गेल्यानंतर यू कॅन सी what is you can calculate what is dy by dx. Please calculate it and tell me the answer. dy by dx, someone has roll number 67 has written 2.082 into 10⁻⁻⁴. Okay, so let me check. Is anyone having any other answer? ओके, तर ते आन्सर काय होतं 2.082 into 10⁻⁻⁴. ओके, 2.082 आलं इथं 2.189 into 10⁻⁻⁴ आलेला आहे. ओके, दुसऱ्याचा आन्सर आलेला आहे 0.000218 ओके, that is also correct. Now next we'll proceed to the next question. Okay, any doubt regarding this numerical? Okay, so let me proceed. In a rectangular channel of width 24 meter and depth of flow 6 meter, the rate of flow of water is 86.4 meter cube per second. If the bed slope of the channel is 1 in 4000, find the slope of the free water surface. Take Chase's constant C is equal to 60. Okay, आता या प्रकारचे क्वेश्चन्स याला आपण काय म्हणू शकतो की जरा किचकट आहे. यात लवकर कळून येत नाही की आपल्याला काय करायचं आहे. ओके, म्हणजे ऍज स्टुडंट्स तुम्हाला तर काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला बघायचं. यू हॅव टू फाइंड द स्लोप ऑफ द फ्री वॉटर सरफेस. स्लोप ऑफ द फ्री वॉटर सरफेस इज नथिंग बट dy by dx. राईट दॅट डाऊन इफ यू वॉन्ट. स्लोप ऑफ द फ्री वॉटर सरफेस म्हणजे वॉटर सरफेस तुमचा फॉल होतोय किंवा वॉटर सरफेस तुमचा राईज होतोय. That is nothing but change in your depth with respect to direction of the flow. ओके, तर आपल्याला स्लोप ऑफ वॉटर सरफेस काढायचं म्हटलं dy by dx काढायचं. आता dy by dx काढायचं म्हटल्यावरती आपल्याकडे डायरेक्टली त्यानंतर फॉर्म्युला लिहून टाकायचा SB minus SE/1 FR स्क्वेअर. आता मला काय काय लागणार आहे ते बघतो मी.
मला काय दिलेलं आहे, स्लोप ऑफ चॅनेल बेड दिलेलं आहे मला एसबी आहे तसं दिलंय 1/4000. तर मला ते कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, मला डायरेक्टली एसबी दिलेला आहे. त्याच्यानंतर मला फ्राउड्स नंबर मला एक काढायला लागणार आहे, ते नाही दिलेलं मला. फ्राउड्स नंबर इज नथिंग बट V²/GY. ओके. आणि एससी काढायचं आहे मला, स्लोप ऑफ एनर्जी लाईन, कारण की स्लोप ऑफ एनर्जी लाईन मला दिलेलंच नाहीये. ओके. तर ते आपण कसं काढू शकतो, वी कॅन कॅल्क्युलेट दॅट. फॉर दॅट यू हॅव टू सी द ऍझम्पशन्स ऑफ डायनॅमिक इक्वेशन. ऍझम्पशन्स मध्ये तिसरा का चौथा पॉइंट दिलेला आहे, यू कॅन गो बॅक अँड रीड इट. ओके. इट इज दॅट the slope of a energy line in a gradually varied flow can be calculated using Chase's formula or Manning's formula. ओके. त्याचा अर्थ काय आहे, फॉर एक्झाम्पल इथं चेझिस कॉन्स्टंट दिलेला आहे म्हणून मी चेझिसचं फॉर्म्युला यूज करतो, C/√R into S0, where S0 represents the slope of channel bed. S0 काय रिप्रेझेंट करतो, स्लोप ऑफ चॅनल बेड. आणि हा फॉर्म्युला आपण कुठे यूज करतो, युनिफॉर्म फ्लो मध्ये. बट वन assumption of our gradually varied flow is that we can use this formula to find out slope of energy line. स्लोप ऑफ चॅनल बेड फाइंड आउट करण्यासाठी आता हा आपण फॉर्म्युला यूज करणार नाही, आपण स्लोप ऑफ एनर्जी लाईन फाइंड आउट करण्यासाठी यूज करणार. तर एसी काय होईल, एसी इज इक्वल टू V² upon C² R. Are you getting this? हा फॉर्म्युला काय होणार, मी एसी मला फाइंड आउट करायचा विथ द हेल्प ऑफ चेझिस कॉन्स्टंट, स्लोप ऑफ एनर्जी लाईन. तर त्याचा हा फॉर्म्युला होऊन जाणार V² upon C² R. काय केलंय मी, फक्त हा जो चेझिस फॉर्म्युलाचा इक्वेशन आहे, चेझिस इक्वेशन आहे, त्याला फक्त मी काय केलंय, एसी एका साइडला घेतलेला आहे अँड स्क्वेअरिंग बोथ द साइड्स मी केलेला आहे. ओके. नाव आता आपल्याला काय काय लागणार, वेलॉसिटी दिलेली आहे का नाही दिलेली, डेप्थ ऑफ फ्लो दिलेला आहे का दिलेला आहे. पर फ्राउड्स नंबर साठी आता स्लोप ऑफ एनर्जी लाईन फाइंड आउट करण्यासाठी वेलॉसिटी नाही दिलेली, हायड्रॉलिक रेडियस नाही दिलेला, चेझिस कॉन्स्टंट दिलेला आहे. तर आधी आपण सगळ्यात आधी काय काढायला पाहिजे, आपण वेलॉसिटी काढली पाहिजे. वेलॉसिटी कशी काढणार, आपल्याला एरिया ऑफ द फ्लो दिलेला आहे. एरिया ऑफ द फ्लो काय, रेक्टँग्युलर चॅनलचं विड्थ दॅट इज B24 मीटर इंटू Y 6 मीटर. काय ते व्हॅल्यू एरियाची, 144 मीटर क्यूब, सॉरी मीटर स्क्वेअर. आणि डिस्चार्जची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 86.4 मीटर क्यूब पर सेकंड. सो फ्रॉम दिस डायरेक्टली आय कॅन कॅल्क्युलेट वेलॉसिटी. कसं आहे, डिस्चार्ज अपॉन एरिया, बिकॉज डिस्चार्ज इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी. तर डायरेक्टली जर मी कॅल्क्युलेट केलं मला वेलॉसिटी भेटून जाईल. काय ते 0.6 Yes, sir. मीटर पर सेकंड. A little loudly, 0.6. 0.6 meter per second. Okay, 0.6 meter per second. Okay, so that is correct. 0.6 meter per second. आता वेलॉसिटी भेटलेली आहे. आता फक्त एक अननोन टर्म काय आहे, हायड्रॉलिक रेडियस. हायड्रॉलिक रेडियस कसं फाइंड आउट करणार, एरिया अपॉन पेरिमीटर, वेटेड पेरिमीटर. एरिया आपण ऑलरेडी काढलेला आहे 144 मीटर क्यूब, सॉरी मीटर स्क्वेअर अपॉन पेरिमीटरची फॉर्म्युला काय आहे, B+2Y. बी किती आहे 24 मीटर्स, Y किती आहे 6 मीटर. So 24 plus 12 that is 144 upon 36. तर हायड्रॉलिक रेडियस किती येते तुमचं, आय थिंक इट इज समवेअर अराउंड 4.8 4.8 मीटर. So Okay. 4 येता है 4. 4 येते ना.
Yes, sir. Yes, sir. 4 येते तेच sir. म्हटलं मी 36 into 4 हो म्हणजे sir, 144 4 येतं. येते. आता आता तुमचं काम काय आहे, स्लोप ऑफ एनर्जी लाईन तुम्ही काढणार. तुम्हाला व्ही मिळालेला आहे वेलोसिटी, हायड्रॉलिक रेडियस मिळालेला आहे, सी यू ऑलरेडी नो 60, चेजिस कॉन्स्टंट इज 60, so you can calculate SE, slope of energy line, and then next you can also calculate Froude's number FR. वेलोसिटी तर दिलेली आहे, आपण काढलेली आहे, y तर दिलेला आहे, and g is 9.81. So tell me the value of dy by dx. सर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झाला या आधीच्या लेक्चरला. झाले का? काय प्रॉब्लेम नाही, परत एकदा रिव्हिजन होऊन जाईल. ओके सर. हम्म. .000226. Okay, so let us check the answer. .000226. Okay. Now, ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलंय आपण या युनिट मध्ये एक डायरेक्ट स्टेप मेथड ऑफ ग्रॅज्युअली वेरिड फ्लो प्रोफाइल कॉम्प्युटेशन बघणार आहे. द मोस्ट इंटरेस्टिंग पॉइंट आय थिंक ऑफ हायड्रॉलिक्स टू. ओके, ज्या तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात मजा येईल, आय होप. ओके, तर डायरेक्ट स्टेप मेथड ऑफ सॉल्व्हिंग ग्रॅज्युअली वेरिड फ्लो प्रोफाइल म्हणजे काय, टोटल लेंथ ऑफ बॅक वॉटर कर्व किती आहे, जो आपण एल, ते फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला एक आता आजच डिराईव्ह केलेला आहे. व्हॉट इज इट? एसी मायनस एसबी अपॉन E1 मायनस E2. ओके, आजच आपण फॉर्म्युला हा डिराईव्ह केलेला आहे. And what we are going to do, we are going to solve such problems in the form of a table. So only 5 minutes are left. So what we'll do, we'll take this point in the next lecture. But still, let me just tell you what we are going to study in the next lecture. We are going to study हे आपण डायरेक्ट स्टेप मेथड कसं सोडवणार आहे, स्टेप वाईज सोडवणार आहे. ओके, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. टोटल देर आर 13 स्टेप्स. ओके, आणि हे 13 स्टेप्स आपण कशाच्या फॉर्म मध्ये, एका टेबलच्या फॉर्म मध्ये आपण सोडवणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. आणि पुढे त्याच्यावरती आपण न्यूमेरिकल सुद्धा सोडवणार आहे. सो प्लीज बी रिमेन प्रेझेंट फॉर द नेक्स्ट लेक्चर. These numericals are important for us not only from the point of view of examination, okay, but also from the point of view of your preparation for GATE exam, your preparation for MPSC exam or any other irrigation department examinations, okay, or such. So please, आणि या टाइपचे क्वेश्चन्स हमखास तुमचे गेट मध्ये किंवा MPSC एक्झामिनेशन मध्ये येतातच. So any doubt, there is still 5 minutes for the end of the lecture. So I'm asking everyone, is there any question, is there any doubt? Any question, any doubt? No, sir.
Yes, any question, any doubt that you want to No, ask? sir. Okay. If no, then I'll end the lecture here. Thank you, everyone. You can leave. Thank you, sir. Thank you, sir.